बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात सुविधांअभावी नागरिकांमध्ये नाराजी। बुलढाणा शहरातील शासकीय रुग्णालयातील कथित गैरसोयी व अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार महिनाभरापूर्वीच उपचार मोफत केले जात होते, मात्र सध्या रुग्णांकडून 20 रुपये शुल्क आकारले जात असल्याची तक्रार आहे। रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की रुग्णालयात अपेक्षित वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही। काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वर्तन रुग्णांशी उद्धट असल्याचे सांगितले जाते। रुग्णांशी समोरासमोर नीट संवाद साधला जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे। तसेच विविध आजारांवर एकाच प्रकारची औषधे दिली जात असल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय। औषधांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। रुग्णालयात उपचारासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगण्यात येते। डॉक्टर नियमितपणे ओपीडी मध्ये उपलब्ध नसल्याची तक्रार पुढे आली आहे। विशेष म्हणजे MRI मशीन गेल्या 1 वर्षापासून बंद असल्याचा दावा नागरिकांनी केला असून त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा पर्याय निवडावा लागत आहे। नागरिकांची मागणी आहे की रुग्णालयातील सर्व सुविधा तात्काळ सुरू कराव्यात, बंद असलेली यंत्रसामग्री कार्यान्वित करावी, डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी। दरम्यान या संदर्भात रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळाली नाही। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख अनीस, बुलढाणा।